भारताचे नागरिक आहात हे कशाच्या आधारे सिद्ध कराल? तुमच्या हातातला आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट सुद्धा जर तुमच्या नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसतील तर मग तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध कसं होणार? या एका प्रश्नानं एका मोठ्या वादाला तोंड फोडलंय. नेमका वाद काय आणि नागरिकत्वाचे पुरावे काय असतील जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर या वादाची सुरुवात परराष्ट्र मंत्रालयाच्या एका स्पष्टीकरणामुळे झाली. मंत्रालयानं स्पष्ट केलंय की भारतीय पासपोर्ट हा प्रामुख्यानं फक्त एक प्रवास दस्तऐवज आहे. त्याला नागरिकत्वाचा अंतिम किंवा निर्णायक पुरावा मानला जाऊ शकत नाही. आता यात परराष्ट्र मंत्रालयानं नक्की काय म्हटलं तर 24 जूनला 14व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट सांगितलं की पासपोर्टचा प्राथमिक उद्देश हा भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी देणं आणि परदेशात त्यांची ओळख आणि राष्ट्रीयत्व प्रस्थापित करणं आहे. परदेशात तो तुमची ओळख पटवत असला तरी देशांतर्गत कायदेशीर प्रक्रियेत तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा ठरू शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या या विधानानंतर सामान्य जनतेसह प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी सरकारला थेट सवाल विचारले आहेत. जर पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्रही पुरेसे नसेल तर सामान्य माणसानं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कुठे जावं? तर या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कायदा काय सांगतो आणि कोणते दस्तावेज हे महत्त्वाचे ठरतात हे समजून घेणं खरं तर आवश्यक आहे. भारतीय कायदा, नागरिकता कायदा 1955 नुसार देशात असे कोणतेही एकच डिजिटल कार्ड किंवा सरकारी कागदपत्र नाहीये जे दाखवून व्यक्तीचं नागरिकत्व तात्काळ सिद्ध होईल. भारतात नागरिकत्व फक्त एका ओळखपत्रावर नाही तर तुमच्या जन्माची वेळ, ठिकाण आणि मातापितांच्या कायदेशीर कागदपत्रांच्या साखळीवरूनच सिद्ध होते. न्यायालय आणि सरकारच्या मते आधार कार्ड हे पण फक्त ओळख आणि पत्त्याचा पुरावा आहे. मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट हे अत्यंत मजबूत सहयोगी दस्तऐवज असले तरी कायदेशीररित्या ते सुद्धा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाहीयेत. यात तुमचा जन्मदाखला आणि शाळेचे जुने रेकॉर्ड्स हेच या कायदेशीर प्रक्रियेचा सगळ्यात मजबूत पाया मानले जातात. आता जन्माशी संबंधित कागदपत्र सगळ्यात महत्त्वाची काय? तर भारतातील बहुतांश लोकांना नागरिकत्व हे जन्माच्या आधारावर मिळालंय आणि त्यामुळे 3 टप्प्यांनुसार जन्माची कागदपत्र ही तपासली जातात. 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 च्या दरम्यान जन्मलेले लोक. या काळात भारतात जन्मलेले लोक सहसा जन्मावरूनच भारताचे नागरिक मानले जातात. 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 दरम्यान जन्मलेले लोक. या काळात जन्मलेल्या मुलांच्या मातापिता किंवा पित्यांपैकी कोणीतरी एक हे भारताचा नागरिक असणं बंधनकारक आहे. 3 डिसेंबर 2004 किंवा त्यानंतर जन्मलेले लोक. या तारखेनंतर जन्माला आलेल्या मुलांचे आई वडील दोघेही भारतीय असावेत किंवा दोघांपैकी एक भारतीय असावा आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसावा. ते नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्र मदत करू शकतात? कोणतंही एक कागदपत्र स्वतंत्रपणे नागरिकत्व सिद्ध करू शकत नसलं तरी सरकारी अधिकारी छाननीच्या वेळी काही कागदपत्रांची साखळी तपासू शकतात. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा शैक्षणिक कागदपत्र, पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी जमीन किंवा मालमत्तेचा रेकॉर्ड, विम्याची कागदपत्र. थोडक्यात सांगायचं तर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड हे फक्त कर आकारणी, वाहन चालवणं किंवा ओळखीसाठी जारी केले जातात. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते जेव्हा कधी नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत जन्माचा रेकॉर्ड, माता-पिता यांचा तपशील आणि इतर सरकारी कागदपत्र एकत्र ठेवून तपासली जातात आणि म्हणूनच आपला जन्मदाखला आणि शालेय प्रमाणपत्र ही सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या निर्णयावर आणि या स्पष्टीकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.